गेल्या 20 वर्षापासून साई संस्थांच्या सेवेत असलेल्या सुमारे 2000 कर्मचाऱ्यांना साई संस्थांच्या सेवेत कायम कर्मचारी म्हणून नेमणूक करण्याचा प्रश्न प्रलंबित होता। मात्र यापैकी 1052 कर्मचाऱ्यांना दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी कायम सेवेत घेण्याचा आदेश दिला होता। त्यानंतर 598 कर्मचारी कायम सेवेत येणे बाकी होते। तेव्हापासून या कर्मचाऱ्यांचा प्रश्न प्रलंबित होता। मात्र विद्यमान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे यांनी वेळोवेळी विधी व न्याय विभागाकडे पाठपुरावा करत साई संस्थांच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावला। आज साई संस्थांच्या वतीने महसूल मंत्री विखे पाटलांच्या हस्ते साई संस्थांच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कायम नियुक्ती आदेश वाटप करण्यात आले। असे आपलं सर्वांचं आराध्य दैवत साईबाबांचा जो मंत्र आहे, आपल्याला श्रद्धा आणि सबुरीचं त्यांनी जी शिकवण दिलेली आहे त्यावर आधारित आम्ही काम करत गेलो आणि मला वाटतं बाबांच्या आशीर्वादानं हा ऐतिहासिक निर्णय आम्हाला करता आला। कोण टीका करतं, कोण त्याच्याबद्दल काही गैरसमज पसरवतं, याच्यात आम्ही वेळ घालवला नाही। मला आज माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यांनी खरं तर या सगळ्या विषयाला चालना दिली आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा, त्याचबरोबर मंत्रालयातील सर्व अधिकारी आणि आपल्या संस्थांचे जे पदार्थ समितीचे अध्यक्ष, जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश, जिल्ह्याचे मान्य जिल्हाधिकारी आणि या संस्थांचे मुख्याधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, या सर्वांचं मला मनापासून अभिनंदन करायचं आहे। आणि या सगळ्यांच्या प्रयत्नामुळेच आजचा सोन्याचा दिवस आम्हाला सर्वांना पाहायला मिळाला। प्रसंगी माजी खासदार सुजय विखे पाटील, साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख गाडीलकर, उपमुख्यमंत्री कट, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कट, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कट स्टार्ट। या प्रसंगी माजी खासदार सुजय विखे पाटील, साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुळवले, अपर जिल्हा अधिकारी बाळासाहेब कोळेकर, प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते, बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर आबा गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके, माजी उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते, राष्ट्रवादीचे संदीप सोनावणे, रमेश गोंदकर, नितीन कोते, साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार, प्रांताधिकारी माणिक आहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने आदी मान्यवरांसह साई संस्थांचे कर्मचारी उपस्थित होते। प्रतिनिधी प्रदीप पाटील, एस न्यूज मराठी, शिर्डी, अहमदनगर।